ये दासीचा दास करुणी ठेवा तुमची ये दासीचा दास करुणी ठेवा तुमची दासीचा दास करुणी ठेवा तुमची दासीचा दास तुमची ये दासीचा दास करुणी ठेवा तुमची ये दासीचा दास करुणी ठेवा तुमची दासीचा दास करुणी ठेवा तुमची दासीचा दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा श्रीमद आशीर्वाद द्यावा श्रीमद नवविधाताय ओढिले जे भक्ती नवविधाताय ओढिले जे भक्ती आशीर्वाद द्यावा आशीर्वाद द्यावा आशीर्वाद नवविधाताय ओढिले जे भक्ती त्याला सगळ्यात मोठी लागलेली एक कीड आहे. कोणती एक कीड म्हणतात त्याला, काय म्हणतात? कीड. या महाराष्ट्राची सगळ्यात मोठी एक शोकांतिका आहे. इथं जिवंतपणे कोणाचं महत्व कळलंच नाही महाराज. माणसाला सिद्ध होण्यासाठी माणसाला मरावं लागतं. ह्या महाराष्ट्राचा नियम आहे महाराज. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, अरे सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती. अवघ्या महाराष्ट्राला नव्हे देशाला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलं हो महाराज. मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळालं की ही अनाथाची माय होती. जिवंतपणे त्या मायमाऊलीनं काय कार्य केलंय, जिवंतपणे तिनं किती गोर गरीब मुलींचा सांभाळ केलाय. तिचा आश्रम कुठं होता मला सुद्धा मेल्यानंतर कळलंय. तुमचं सोडून द्या, एवढा फिरणारा माणूस असून सुद्धा आश्रम कुठं होता हे आम्हाला सुद्धा नव्हतं माहीत. म्हणून माणूस किती चांगला होता हे कळण्यासाठी माणसाला मरावं लागतं. बरं, जिवंतपणे तुमचं कोणी वर्णन करणार नाही. तुम्ही समाजासाठी कितीही चांगलं काम करा आणि समाजासाठी किती झुरा. अरे ज्ञानोबराय तुकोबराय सारख्या महात्म्याचा हा समाज झाला नाही. आपल्यासारख्या बुरट्या लोकांनी काय अपेक्षा करायची की लोक तुम्हाला पाठिंबा देतील आणि लोक तुमचा उदो उदो करतील. अरे 20% समाज जर देवाचा झाला नाही तर आपल्यासारख्या लोकांनी काय अपेक्षा करायची. मग लोकांचं ऐकून आपण आपलं कार्य सोडायचं का? अजिबात नाही. कोणी निंदा कोणी वंदा अमुचा सोहिताचा धंदा. तुकोबरायने सांगितलंय, तुका म्हणे हसे जन नाही कान तये ठाई. अरे लोक व्यभिचार करण्यासाठी लाजत नाही 1, लोक चोऱ्या करण्यासाठी लाजत नाही 2, लोक भ्रष्टाचार करण्यासाठी लाजत नाही 3, लोक कोणाला लुबाडण्यासाठी लाजत नाही 4, लोक खोटं बोलण्यासाठी लाजत नाही 5. तर चांगल्या माणसाने चांगलं काम करण्यासाठी का बरं लाजावं? विठ्ठल विठ्ठल जी गोष्ट माणसाला प्राप्त आहे तिच्याविषयी महत्व कळत नाही. 3 प्रकारचे वर्ग शास्त्राने सांगितले. काहींना नरदे मिळाला नाही कळाला नाही 1, काहींना मिळाला पण कळाला नाही 2 आणि काहींना कळाला पण मिळाला नाही 3. आता एवढं गोड नियोजन या कुटुंबियांनी केलं. मग आपल्या गावच्या 10-12 म्हशींनी विचार केला का आपण कीर्तनाला जाऊ असं? म्हशी कुत्रे वगैरे डुकरं वगैरे कीर्तनाला येत नाही. चुकून जर एखादं कुत्र मंडपात आलं तर लोक त्याला काढून देतात. मला एवढंच सांगायचंय माणसांना, फक्त चुकून जर एखादं कुत्र मंडपात आलं की लोक त्याला काढून देतात. फक्त त्याच्यातून एवढं शिका, माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या. कुत्रे झाल्यावर लोक मंडपात येऊ देत नाही. कळलं का तुम्हाला? मी बोलतोय असं नितकाने असा काढलाय महाराज की त्या काळामध्ये 5,000 रुपयाच्या खर्चामध्ये आपण महिनाभर सुंदर स्वादिष्ट जेवण केलंय. तो कोरोनाचा काळ आहे. तुम्हाला डॉक्टरची गरज नाही पडली, तुम्हाला डिझेलची गरज नाही पडली, पेट्रोलची गरज नाही पडली, कोणाच्या लग्नाला जायचं काम नाही पडलं. 5,000त घरचं सात्विक खाल्लं तर तुम्हाला सर्दी सुद्धा नाही झाली. आणि ज्याला झाली त्यांना सांगितली सुद्धा. अहो मला एक कळत नाहीये, 2 वर्ष कोरोना होता महाराज, तर त्या 2 वर्षात एकाही माणसाच्या पेशी वाढले नाही आणि पेशी कमी झाल्या नाही. नेमक्या या 2 वर्षात पेशी गेल्या कुठं हा मोठा प्रश्न आहे.
बरोबर आहे का नाही? आणि जसा कोरोना संपला, आता बघा ना तुम्ही, अख्खेच्या अख्खे डॉक्टर सगळे दवाखाने फुलचे, बालरोग तज्ञ फुलचे, कॅन्सरवाले फुलचे, कमरावाले फुलचे, गुडघ्यावाले फुलचे. याचं कारण आपलं खाणं बाहेरचं झालं, फिरणं बाहेरचं झालं. कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी स्वादिष्ट घरचं गरम गरम खाल्लं, चांगलं खाल्लं, त्याच्यामुळे आजारी पडायचा काही विषय आलाच नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण नेमकं चाललंय काय? भागवतकार एक गोड श्लोक खर्च करतात. नेमकं माणसाने माणसाच्या जीवनाचा यथार्थ विचार केला पाहिजे. काल व्याल मुखग्राश त्राश निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलोकिरेन भाषितम. किती गोड श्लोक आहे पहा. काल व्याल मुखग्राश त्राश निर्नाश हेतवे. एक मोठा अजगर आहे गड्यांनो, आणि त्या अजगराच्या मुखामध्ये तुम्ही बसलेला आहोत आणि मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत? जोपर्यंत तो अजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करेल ना महाराज, ज्ञानोबरायची ओवी वाया कशी जाईल. हे काळा न काळाचे तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखरी तव हे सरे, क्षणभंगुर जीवन की कलिका कल प्रात को खिली ना खिली. म्हणून एवढा सुंदर नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. पण जी गोष्ट प्राप्त असते तिच्याविषयी माणसाला महत्व नाही. माझी विनंती गड्यानो, एवढं सुंदर नरदे जगाच्या मालकाने दिलाय ना. हे हात तुम्हाला कशासाठी दिले? सुभाषितकार सांगतात, हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण काय आहे? दान करणं, सेवा करणं. या कंठाचं भूषण काय? कंठस्य भूषणम, फक्त भगवंताचं चिंतन करणं. हे पायाचं भूषण काय? जवळ हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाये चुकू नको. वेळ येतोपर्यंत परमार्थ करा 1, वेळ येतोपर्यंत राजकारण करा 2, वेळ येतोपर्यंत व्यवहार करा, वेळ येतोपर्यंत संसार करा. वेळ निघून गेली, वय झालं ना महाराज, काहीच फायदा होत नाही. 70-75 वर्षाचा माणूस आहे, गज त्याच्या खात्यावर 100 कोटी, फायदा काय? पार त्यानं सिंगापूरहून बदाम आणले पण फायदा नाही ना काका. जसे खातो तसेच बाहेर येतात, ते पडतच नाही ना, पचनच होत नाहीये. गंज गिर गाईचं तूप खातो काय आणि कपिला गाईचं दूध पितो का, काहीच फायदा होत नाही. खाण्यासाठी, पचन होण्यासाठी माणसाचं शरीरही चांगलं लागल. तुम्ही 70-80 वर्षाचे, मी तुम्हाला आता बद्रीनाथ केदारनाथला माझ्या पैशाने घेऊन जातो, कसं शक्य होईल महाराज? अरे केदारनाथला काही अंतरावर गेल्यानंतर ऑक्सिजन घेता येत नाही ना. म्हणून तीर्थयात्रेसाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे 1, समाजाची सेवा करायची असेल वयाची मर्यादा आहे 2, नोकरी सुद्धा करायची असेल वयाची मर्यादा आहे 3, मिलिटरीत जायचं असेल, पोलीस व्हायचं असेल, कोणत्याही गोष्टीला तरुणाला खूप मोठं प्राधान्य आहे. म्हाताऱ्या लोकांचं काय घेऊन बसले महाराज? अरे ज्या व्यक्तीकडून पापच होत नाही तर पुण्याची काय अपेक्षा करायची महाराज? 65 वर्षाचं म्हातारं झालं की सरकार म्हणतो, भाऊ तू घरी मर, फुकटचं पेन्शन घे, डोक्याला त्रास देऊ नको. 65 वर्षाचं म्हातारं सरकारला चालत नाही तर महाराज लोकांना का पाटकुळी घेऊन फिरायचं का? फायदा काय? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून एवढा सुंदर नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. याचं महत्व कळालं नाही. काही लोकांना याचं महत्व कळालंय. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गातील देवांना कळलं की मानव देह प्राप्त झाल्यानंतर मनुष्य काही करू शकतो. स्वर्गात सगळ्या गोष्टी, पण तिथं कीर्तन ऐकायला भेटत नाही. तिथं तुम्हाला पंढरपूरची वारी नाहीये. तिथं तुम्हाला गायन जरी एखाद्या गंधर्वाचं ऐकायचं असेल
तर पुण्य खर्च करावं लागतं, तेव्हा गंधर्वाचं गायन ऐकायला भेटतं. तसं भेटत पुण्य संपादन केल्यानंतर मनुष्य स्वर्गात जातो. पण स्वर्गात जाणं म्हणजे एटीएम आहे. काय एटीएम? ज्या ज्या वेळेस तुम्हाला पैसे लागेल, एटीएम म्हणजे एनी टाइम म्हणजे तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा, तुम्हाला अडचण आली की पैसे काढू शकता. पण पैसे काढण्यासाठी तुमच्या अकाउंटवर पहिलं काय लागेल? बॅलन्स लागेल. काय लागेल? बॅलन्स. तसं पुण्याचं बॅलन्स साचल्यानंतर मनुष्य स्वर्गात जातो. पण तुम्ही काय एकदा पुण्य कमी झालं, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात, अर्जुन ऐक, पुण्य संपल्यानंतर काय परिस्थिती? त्वेत्वम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्यमृत लोकम विशंती एवं तै धर्म मनु प्रपन्ना गतागतम कामाला बनते. मग तया पुण्याची पावटी सरे, सेवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपल्यानंतर इंद्राला सुद्धा उंदीर व्हावं लागतं. म्हणून जी गोष्ट स्वर्गात दुर्मिळ आहे ती इथंच आहे ना महाराज. इथं सगळ्या काही गोष्टी पण माणसाला कळत. धार्मिक क्षेत्रामध्ये चांगलं काम केलंय, ज्यांनी या समाजाला एकत्रित करण्याचं काम केलंय, ज्यांना व्यसनापासून दूर करण्याचं काम केलंय, ज्या साधू संतांनी या लोकांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली, असे बरेचसे महात्मे या महाराष्ट्रामध्ये की त्यांचं काय झालेलं आहे महाराज? मंदिर झालेले. एक सांगू, राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं काम करा, पुतळे होतील तुमचे. क्षेत्र कोणतंही असू द्या, टॅक्स प्राप्त होत असेल तर निश्चित या संधीचं सोनं करा. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाय. तुकोबाराय सांगतात हे बघा, माणसाने दास होत असताना एक तर संताचा भाव, नाही तर देवाचा भाव. हा पण काय झालंय, आपण संसाराचे दास झालोय महाराज. आणि संसाराचा दास होऊन फायदा काय हो महाराज? जे जे संसाराचे दास झाले ते मेले हो महाराज, त्यांचं काय शिल्लक राहिलंय? जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. हे काही तुमची माझी कथा नाही सांगत, मी सिकंदर राजाची सांगतोय. आज जवानी परितराने वाले कल पछताएगा हो, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ज्या सिकंदर राजाचं सोडून राजा रावण सुद्धा संसाराचा दास झाला. शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी घरं सोन्याची होती त्याच्याकडे. किती कोटी घरं सोन्याची होती? 7 कोटी घरं. एकट्या राजा रावणाला 80,000 बायका होत्या. किती होत्या? तुम्ही फक्त मतदान मोजा आता. 80,000 बायका होत्या. किती? 80,000 बायका होत्या. 1,00,000 मुलं होते, 1,25,00,000 नातू होते. किती झालं? 3,05,000 मतदान घरचं झालं. भास्करराव, बरं झालं ते तुमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जन्माला नाही आलं, नाही तर खासदार सुद्धा रावण, मंडोदरी जिल्हा परिषद अध्यक्ष आपला नंबर नसता लागला काका, महापौर इंद्रजित. हा बरोबर आहे का नाही? अहो सगळं घरचंच आहे ना. आणि बाकीचे कोंबड्यावालं दारूवालं हे तर सोडून द्या. 7 कोटी घरं ज्याच्याकडे सोनाची त्याला काय मारा 2,000 मतदान दिलं असतं तर काय प्रॉब्लेम येतं? ताण घ्यायचं काम नाही. पण एवढा मोठा राजा रावण, त्यानं सुद्धा संसाराचा दास होऊन प्रतिज्ञा केली होती की खारा समुद्र गोड करील 1, स्वर्गाला शिडी लावील 2 आणि सोन्याला सुगंध आणील 3. मग राजा रावणासारखा व्यक्ती जर संसारात अपूर्ण राहिला तर आपल्यासारख्या लोकांनी संसाराचं गणित सुटल म्हणून याचा विचार करायचा नाही. संसार करू नका या मताचा मी महाराजच नाहीये. प्रत्येकाने संसार करा, पण संसार करत असताना कमळासारखा करा महाराज. कमळाचा सगळ्यात मोठा एक चांगला गुण सांगू का तुम्हाला? कमळ कधीच चांगल्या पाण्यात उगवत नाही. कमळ हे गटारात उगवतं. आबा कशात उगवतं? गटारामध्ये. पण कमळाचा गुण एवढा चांगला आहे, उगवतं गटारामध्ये पण शिंतुडा सुद्धा अंगाला लावून घेत नाही. तसं साधू संत सांगतात संसारी असावे, असोनी नसावे. फक्त चाललंय माझ्या देवाच्या सत्तेनं चाललंय समजा, जे झालंय ते देवाच्या सत्तेनं झालं समजा, आणि जे होणार आहे ते देवाच्या सत्तेनं. एवढा अभिमान झालाय महाराज लोकांना. लोक डायरेक्टच म्हणतात महाराज मी जर मेलो ना, भाषा पहा त्यांची कशी असते. हा महाराज मी जर मेलो ना तर असं समजा की आमच्या वरुडचा सप्ताह उद्याच बंद पडतो. तू मर ना एकदा, तू मर. तुझ्यापेक्षा चांगला, तुझ्यामुळेच तर कीड पडली सप्ताह. तू मर ना एकदा. तू मेला की दुसऱ्या दिवशी चांगला सप्ताह. लोक काय बोलतील पेरे साहेब सांगताच येत नाही. डायरेक्ट म्हणतात महाराज मी जर मेलो ना तर असं समजा या संभाजीनगरचं राजकारण उद्याच संपलं. अरे भाऊ तू मरून बघ एकदा. सगळे लोक बाशिंग बांधून तयार आहे, तू ताण घेऊ. काही काही तर तुझ्या मरणाची वाट पाहू राहिले, पण तू मरेना हा मोठा प्रश्न आहे. कोणा वाचून जगात काय राहतंय महाराज? पूर्वीचे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेल्या भारताचं कसं होईल. काय झालं भारताचं? काहीच नाही झालं. इंदिरा गांधी गेल्या तर सोनिया गांधी आल्याच ना, भारत थोडा बंद पडला. सोनिया गेली, मोदी साहेब आले, उद्या तेही जातील कोणीतरी
एक वाक्य लिहून ठेवा ज्याच्यात नित्य बदल होतो, जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात. अरे तुमच्या कुटुंबातला जर एखादा व्यक्ती अपघातानं मेला आणि घाटीमध्ये जर नेलं आणि त्याचं PM करायला जर 4 तास उशीर असला तर लोक म्हणतात बाबा पहिलं खाऊन घ्या, तदनंतर रडतात. पहिले तसं रडतही नाहीये. म्हणून तुम्ही ज्या तंद्रीमध्ये जगत आहात ती तंद्री सोडून द्या. एक मनुष्य खादीचे कपडे घालून स्मशानभूमीतून चालला होता. काय चालला होता? खादीचे कपडे घालून स्मशानभूमीतून चालला होता. एक हाडूक त्याच्या पायाला टोचलं आणि ते हाडूक त्याला सांगत होतं, ए वेड्या ऐक, एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे. काय गोड बोलत होतो ते हाडूक. एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे. महाराज, जाणं या निसर्गाचा नेम आहे. फक्त तुम्ही जायचं कसं. संसाराचा दास होऊन आतापर्यंत संसाराचं वर्णन करत असताना महाराजांना सांगितलंय, फलकट तो संसार येते सार भगवंत येते सार, भगवंत येते सार, भगवंत येते सार. फलकट तो संसार, संसार इथे सार, भगवंत भगवंत इथे सार, भगवंत येते सार, भगवंत. फलकट तो संसार येते सार, भगवंत येते सार, भगवंत येते सार, भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत. सार असणाऱ्या भगवान परमात्माला जीवनामध्ये आपलंसं करा. बस माझी विनंती गड्यांनो, परत परत या नरदे तुम्हाला प्राप्त न होणार. पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजिती, आंधळेच्या हातात कावळा सापडावा तसा नरदे सापडलाय. आपला विश्वास कमी पडतोय देवावर महाराज. कुठंतरी आपला विश्वास कमी पडतोय. मी नेहमीच सांगतोय, तेरी बिगडी हो तेरी बिगड़ी बनाएगा विश्वास जरूरी है. विश्वास ठेवा त्या देवावर. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली महाराज. मग संभाजीनगरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्या म्हाताऱ्याला काढलं त्यावेळी डॉक्टरने बिल 25 लाख रुपये काढलं होतं. जुनं म्हातारं होतं, 70, 75, 80 वय होतं त्याचं. ते बिल पाहिल्यानंतर म्हातारं जोऱ्या जोऱ्यात रडायला लागलं, ढसाळ रडायला लागलं. डॉक्टर माळकरी होता, डॉक्टरला दया आली. ओ बाबा ऐका ना, ते बिल जर तुम्हाला थोडं जास्त वाटत आलं तर त्यातले मी 10-5 लाख रुपये कमी करतो, फक्त तुम्ही रडू नका, तुम्ही माझ्या आजोबासारखे दिसतायत. म्हातारा हसलं. डॉक्टरला सांगतं, वेड्या, अरे मी संभाजीनगरचा आहे रे. समृद्धी महामार्गामध्ये माझी 12 एकर जमीन गेली. त्यात काही डाळिंबाचे झाडं होते, काही आंब्याचे झाडं होते, 4-5 विहिरी लोकांच्या सांगण्यावर मी खंदून ठेवल्या होत्या. खूप पैसा काढला मी, ताण नको घेऊ. 6 ते 7 कोटी रुपये बॅलन्स आहे माझ्या खात्यावर. हे बघ, तू 50 लाख रुपये जरी बिल काढलं असतं तरी मी 2 मिनिटात ते बिल पे केलं असतं. एवढा श्रीमंत मनुष्य. डॉक्टराला आश्चर्याचा धक्का बसला. बाबा, एवढे जर तुम्ही श्रीमंत आहात, एवढी जर तुमच्याकडे प्रॉपर्टी, एवढे जर तुम्ही खानदानी आहात, तर ते 25 लाख रुपयाचं बिल पाहून तुम्ही रडता का? त्यावेळेस म्हाताऱ्यानं रडता रडता डॉक्टरला उत्तर दिलं, डॉक्टर, अरे 4 तास आयुष्यामध्ये माझं शरीर सांभाळलंय तू, तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स 25 लाख रुपये काढलं. वेड्या, वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं. ही जीवनामध्ये कधीतरी कळलं पाहिजे. अरे, घरपट्टी जर नाही भरली तर तुम्हाला ग्रामपंचायतला उभं राहता येत नाही. हा ग्रामपंचायतचा GR आहे ना पेरे पाटील. वा वा वा. अहो, तुमच्यामुळं महाराष्ट्राला ग्रामपंचायती कळाल्या, नाही तर ग्रामपंचायतच लोकांना माहिती नव्हती महाराज. वास्तविक महाराष्ट्रात नाही, जगातलं सगळ्यात हलकट निवडणूक म्हणजे ग्रामपंचायतची.
खाता तर काही येत नाही आणि लोक भांडणं केल्याशिवाय राहत. एखादा सरपंच झाला आणि त्यानं 500 एकर जमीन घेतली, एखादा माणूस तुम्ही दाखवा, हा सरपंच होऊन त्यानं 10-5 एकर विकली, अशी मी तुम्हाला नावाने सांगू शकतो. माझी आई 1,500 सरपंच झाली होती. किती? 1,500. फक्त 2 वेळेस चहा पाजला होता. महाराजाची माय म्हणून लोकांनी सरपंच केलं होतं तिला, बहुमताने सरपंच केलं, पण तिला काहीच कळत नव्हतं. सही सुद्धा मी शिकवली होती. म्हणलं माय तू अशी अशी सही करत जाय. एक तर काही खाता येत नव्हतं आणि खाऊ देताही नव्हती. मीच राजीनामा घेतला. म्हणलं तू सही कर आणि देऊन टाक. एक तर तुलाही खाता येत नाही, दुसऱ्याचं पोट दुखतं. ज्याचा त्याचा तो व्यवसाय ज्याला त्याला जमत नाहीये. ठराविक काही लोक आहे महाराज की त्यांनी ग्रामपंचायतला सुद्धा आदर्श नाव मिळवून दिलं, नाही तर ग्रामपंचायतकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन चांगला नाही हो महाराज. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगत होतो, ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला जन्माला घातलंय त्या जगाच्या मालकावर विश्वास ठेवा आणि त्याच्यासाठी वेळ काढायला शिका. बाकीच्या जेवढ्या काही गोष्टीला तुम्ही जीवनामध्ये प्राधान्य देतात ना महाराज, हे सगळे नाते, हे सर्व संबंध, हे सगळी प्रॉपर्टी, याचं सर्वांचं वर्णन करत असताना साधू संतांनी किती गोड प्रमाण खर्च केलंय. जोवळी चळण का तोवरी मनती माझा, मानती लहान थोर देह सुखाची आकाजा, इंद्रिय मावळली आला बागुल, आजा कैसा विपरीत झाला तुझी देह नव्हे तुझा. जोपर्यंत सत्ता आहे, जोपर्यंत संपत्ती, जोपर्यंत पद आहे, तोपर्यंत लोक तुमच्या माग माग फिरतात महाराज. काही लोकांचं टोपण नाव अण्णा असतं बरं. अण्णा आजारे सोडून आणि तुमच्या संभाजीनगरच्या अण्णा सोडून बाकीचे सगळे अण्णा धरा. अण्णांनो लक्ष देऊन ऐका माझं. एवढं अण्णाचं वजन असतं महाराज. अण्णा ग्रामपंचायत मध्ये गेले की अण्णाला पहिली खुर्ची, अण्णा सप्त्यात गेले की अण्णाला पहिली खुर्ची, अण्णाला पहिली चाल, अण्णाला पहिला हार, अण्णाचा पहिला सत्कार. पण बसणारे अण्णांनो, लोक तुम्हाला कुठपर्यंत अण्णा म्हणतात लक्ष देऊन ऐका बरं. जोपर्यंत तुमचं अन्न चालू आहे तोपर्यंत लोक अण्णाला अण्णा म्हणतात. ज्या दिवशी त्याच अन्नाचं अन्न बंद होईल त्या दिवशी तोच अन्नाला महाग होतो. एवढं जरी आजकालच्या अन्नाला कळलं तरी खूप झालं. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. म्हणून जीवनामध्ये दास होत असताना एक तर साधूचं व्हा, नाही तर संताचं व्हा. तुकोबरायची भाषा तर किती गोड आहे. तुकोबराय तर याच्या पुढे निघून गेले पहा. तुमची ये दासीचा दास करून ठेवा, तुमची ये दासीचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा, तुमची कशातच नाहीये महाराज. लोकांना सेवक व्हायची चरायली नाहीये, लोकांना मालक व्हायचं. काय व्हायचंय? आणि मालक होण्यात काय मजा आहे महाराज. एक सांगू तुम्हाला, साखर होण्यात मजा नाही हो, साखर खाण्यात मजा आहे महाराज. साखर जर झाले तर साखरेला साखरेची काय चव होणार आहे. म्हणून लक्षात द्या, सेवा करा. सेवा करत असताना सेवेला जेवढं महत्व आहे तेवढं कशालाच नाही. दासत्व निकट हनुमंते पै केले. अख्खं रामायण पहा महाराज तुम्ही. अख्ख्या रामायणामध्ये जेवढा हनुमंताच्या नावाचा उदो उदो झाला तेवढा कोणाच्या नावाचा झालेला
नाहीये. जेवढा भरताच्या नावाचा उदो उदो झाला तेवढा कोणाच्याच नावाचा झाला नाही. का? माणसाने दास झालं पाहिजेत. तुकोबराय सांगतात, ऐका ना, धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे दास व्हा. आणि विठोबाचे जर दास झाले तर संसाराचे दास होण्याची गरज पडणार नाही. हे जीवन जगत असताना, या जीवनाची वाटचाल करत असताना कोणाला काय होण्याची अपेक्षा आहे, कोणाला काय होण्याची अपेक्षा आहे, पण पद सुद्धा असं घ्या की त्या पदावरून तुम्हाला कोणी हकललं नाही पाहिजेत. महाराज, तुम्ही किती मोठे पदाधिकारी व्हा, तुम्ही देशाचे राष्ट्रपती व्हा, पण कधी ना कधी तुम्हाला माझी हा शब्द लागणार म्हणजे लागणार. पंतप्रधान व्हा, माझी लागणार. आमदार व्हा, खासदार, कोणतंही पद घ्या, त्या पदाला कधी ना कधी गच्छंती आहेच. पण जीवनामध्ये एक पद असं आहे, सच्चिदानंद पदवी घेणे. आणि सत चित आनंद हे तिन्ही स्वरूप माझ्या भगवान परमात्म्याचे. आणि त्या भगवंताच्या पदाला आरूढ व्हा. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. सत म्हणजे अविनाशी, जे कालही होतं, जे आजही आहे आणि जे उद्याही आहे, त्याला सत्य म्हणतात. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य साच खरे नाम विठोबाचे. आपण कालही नव्हतो आणि उद्या असेल काही सांगता येत नाही. म्हणून आपण जाणारे आहोत. म्हणून सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. विठोबा रघुमाई जय जय. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतोय महाराज. आणि ती चिंता तिच्यापासून कसा आनंद प्राप्त करून घ्यायचा, त्याच्यापासून कसं समाधान प्राप्त करून घ्यायचं, याच्यासाठी ज्ञानोबराय तुकोबरायचे वचन आहात महाराज. ज्यांना जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्याचा आश्रय आहे, ज्यांना ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीचा आश्रय आहे, जीवनात कितीही मोठं जरी दुःख असलं तरी ते लोक त्या अभंगावर विश्वास ठेवून त्या दुःखातून काय करू शकतात, पार होऊ शकतात. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकालाच जाणं आहे महाराज. राहण्यासाठी कोणी आलेलंच नाहीये. फक्त कार्य असं करा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजेत. वैकुंठवासी कैलासवासी आमचे रामभाऊ पाटील वा दांडगे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या तिन्ही चिरंजीवानी म्हणजे आमचे अशोक दादा आहे, आमचे कैलास दादा आहे, आमचे विलास दादा आहे. मला आदर्श वाटतंय महाराज. कुटुंबही आदर्श आहे. ज्या बापाने या 3 रत्नांना जन्माला घातलंय, मी आतापर्यंत असे अनेक बाप पाहिले की त्यांनी दारूपायी जमीन विकलेली आहे महाराज. असे काही काही बाप पाहिले की त्यांनी राजकारणासाठी जमीन विकलेली आहे. असे काही काही बाप पाहिले की लोकांच्या पोरीपेक्षा माझ्या पोरीचं लग्न चांगलं झालं पाहिजे, लोकांची जिरवण्यासाठी स्वतःची जमीन विकलेली आहे महाराज. पण महाराष्ट्रामध्ये असे सुद्धा काही बाप आहे की आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ज्या रामभाऊंनी आपली सर्व जमीन विकली, म्हणून मी आदर्श नाव त्यांना दिलंय महाराज. एक सांगू का तुम्हाला, खरं कुटुंब घडवायचं कसं, आज तिन्ही मुलं तिन्ही क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहेत. मला असं वाटतं आमचे विलास दादा आणि त्यांची पत्नी सिंगापूरला एक चांगल्या कंपनीमध्ये काम करत आहेत. आणि आमचे अशोक दादा हे तर CEO आहेत, तेही चांगलं कार्य करत आहेत. आणि आमचे कैलास दादा, खरं सांगू का महाराज, आज हे सगळं नियोजन, हे सर्व मंडप, हे सगळं ऐश्वर्य ज्यावेळेस आमचे रामभाऊ पाहत असतील, ते ज्याही ठिकाणी असतील, वैकुंठात असतील, स्वर्गात असतील, जिथं असतील त्या ठिकाणून ज्यावेळेस पाहत असेल तर त्यांच्याही डोळ्याला धारा लागल्या असेल. तेही विचार करत असेल किती भाग्यवान बाप आहे मी की गेल्यानंतर सुद्धा माझ्या कुटुंबियांनी माझं एवढं सुंदर गुणगौरव केलाय. खरं सांगू महाराज, माणसाच्या जीवनातला बाप गेला की मनुष्य पोरका होतो महाराज. आपला बाप म्हातारा असू द्या आणि नुसता घरात जरी बसला असला तरी तो घराचा आधार वड आहे महाराज. सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मीडियावाल्यांनी प्रश्न केला, सचिनजी कसं वाटतंय तुम्हाला? सचिन सांगतोय, आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा व्यक्ती आहे. माझ्यासारखा क्रिकेटर याच्या अगोदरही झाला नाहीये आणि माझ्यासारखा क्रिकेटर याच्या नंतरही होणार नाहीये. मास्टर सचिन तेंडुलकर म्हणून अख्खं विश्व माझी ओळख सांगतंय. पण सांगू तुम्हाला, हा सगळा आनंद पाहण्यासाठी, हे सगळं सुख पाहण्यासाठी, हे सगळं ऐश्वर्य पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं. अरे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे राजे झाले गड्यांनो. सर्व किल्ले माझ्या राजाच्या ताब्यात आहे.
32 मन सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या राजाच्या डोक्यामध्ये असताना राजा रडायला लागला. माझे जो आईसाहेबांनी प्रश्न केला, राजे काय झालं रडायला तुम्हाला? तुम्ही या महाराष्ट्राचे राजे आहात. 32 मन सोन्याचं सिंहासन तुम्हाला बसण्यासाठी आहे. हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळ्या काही गोष्टी, मग रडता का? त्यावेळेस रडता रडता जनतेचा लाडका राजा आपल्या आईला सांगत होता, आई मी या महाराष्ट्राचा राजा आहे. सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यामध्ये आई. पण हे सगळं सुख पाहण्यासाठी, हा सगळा आनंद पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजी राजा जर जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. म्हणून एक सांगू का महाराज तुम्हाला, ज्या दिवशी जीवनातला बाप जाईल त्या दिवशी जीवनातला आधार वर जाईल. 2 गोष्टी लिहून ठेवा काळजावर माझ्या. 2 गोष्टी परमार्थ करणाऱ्या माणसाने पाप करायला भेलं पाहिजेत, एक, आणि संसार करणाऱ्या माणसाने आपल्या बापाला भेलं पाहिजेत. बस जीवनामध्ये तुम्हाला दुसरं काही करायची गरजच नाही महाराज. एवढं सुंदर शिक्षण आपल्या लेकरांना द्यावं. माझ्या मुलांचा शिक्षणासाठी बाहेर गावी जावं लागलं, त्यांना अडचण निर्माण झाली, म्हणून गावातल्या कोणत्याही मुलाला ती शिक्षणाची अडचण निर्माण होऊ नये, ती चळचळ त्यांना भासू नये, म्हणून एवढी सुंदर शाळा बांधण्याचा संकल्प सुद्धा हा त्यांचाच होता. म्हणून आदर्श माणसाच्या पुण्यतिथी निमित्त या सर्व दांडगे कुटुंबियांनी सुंदर असा हा आदर्श कार्यक्रम ठेवलाय. मी जाता जाता फक्त एवढंच तुम्हाला ज्ञात करेल गड्यांनो, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं खरीद सकते आप लोग. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून वयस्कर मंडळीला माझी विनंती, बाबांनो, पोरांसाठी धुरे कोरण्यापेक्षा, पोरांसाठी एफड्या करून ठेवण्यापेक्षा, पोरांसाठी सगळ्यात मोठं जर धन काय असेल तर संस्कार आहे. संस्कार मुलांसाठी कमवून ठेवा. पोरांना स्वतःच्या पायावर उभं राहायची अक्कल द्या, म्हणजे दुसऱ्या समोर हात पसरायची वेळ त्यांच्या जीवनामध्ये येणार नाही. असं सक्षम कुटुंब तयार करण्याची जबाबदारी प्रत्येक बापाची या जगामध्ये आहे. आणि तो आदर्श या गावामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये जर कोणी करून दाखवला असेल तर आमचे रामभाऊ पाटील व दांडगे यांनी करून दाखवलाय. आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वच मंडळी इथे उपस्थित आहात, म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला आहे. खूप सुंदर नियोजन. पहिल्यांदा मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस मला थोडा भासच झाला, नेमकं लग्न आहे का काय आहे म्हणून. बरोबर आहे का नाही? एवढं गोड नियोजन. अरे जिवंतपणी काही पोर आपल्या मायबापाला भाकरी घालत नाही, जिवंतपणी सुद्धा काही पोर आपल्या मायबापाला बोलत नाहीये, पण आपल्या मायबापाचा उत्सव एवढ्या थाटामाटात करणारे लोक सुद्धा या महाराष्ट्रामध्ये आहे, हे विसरून चालणार नाही. म्हणून खूप सुंदर नियोजन या तिघा भावांनी या कार्यक्रमाचं केलंय. म्हणून पुन्हा एकदा त्यांच्या सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो आणि जाताना सर्वांना विनंती करतो, मायबाप जीवन चांगलं जगा, कधीच असाल याची गॅरंटी नाहीये. जाण्याच्या अगोदर फक्त एक काम कराची सेवा करा. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. अनेक संत महात्मा प्रत्येक क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आपल्या जिल्ह्यातील सगळेच गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. आमचे आबा आहे दरकवाडीचे सरपंच, आमचे जिजा आहे श्रावण महाराज आहे, आमचे गणेश महाराज आहे, कोले महाराज आहेत, आमचे भगवान महाराज आहेत, ज्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग आला. असे असणारे आमचे दादा महाराज पाटील, आमचे गणेश महाराज आहेत, आमचा अर्जुन आहेत, ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली. दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि आज आवर्जून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमच्या पाटोदा ग्रामपंचायतचे आदर्श गावाचे आदर्श सरपंच
आमचे भास्करराव पेहरे सर पाटील सुद्धा आले. आता भरपूर सरपंच होतील तुमच्या गावामध्ये, ढिगाणं होतील, महिन्याला 2-2 बदलतील, पण पाटोदा हे गाव फक्त महाराष्ट्रामध्ये तुमच्यामुळंच आलं बरं उदयाला महाराज. गायक भरपूर आहे, पण नाव फक्त लता दीदीचंच घेतात लोक. नाही नाही, गायक भरपूर आहे, गायकाला काय सगळेच गायक आहे ना महाराज, नाव फक्त लता दीदीचंच घेतात लोक. क्रिकेटर का कमी का महाराज, आता विराट कोहली आहे, धोनी आहे, कोणी आहे, पण नाव फक्त सचिन तेंडुलकरचंच घेतात. एकच माणूस असतो, सगळ्या माणसांना ते गोष्टी शक्य होत नाहीये. एखादा अवतारिक पुरुष असतो की ज्याला आपलं घरही स्वच्छ करा वाटतं आणि जग सुद्धा स्वच्छ करा वाटतं. तुमच्यासारखी प्रत्येकानं जर ही धारणा ठेवली तर महाराष्ट्र महाराज जगाच्या पाठीवर सुंदर राज्य होईल. पण अपेक्षाच नाहीये महाराज. काय त्या खुर्चीवर ताण आहे काही कळत नाही महाराज. तिथं माळकरी जरी जाऊन बसला तरी बिघडतो. मला तर असं वाटतं असे खिळे ठेवले पाहिजेत खालून, असे गोल खिळे, बसला की टोचले पाहिजेत त्यांना महाराज. बरोबर आहे का नाही? तुम्ही कितीही सात्विक माणूस त्याच्यावर बसवा, तो बसला की बिघडतो. तो त्या खुर्चीचा दोष आहे. कशाचा दोष आहे? खुर्चीचा दोष आहे. त्याला तिथं गेल्यानंतर काही करायची इच्छाच होत नाही महाराज. तो पहिला म्हणतो पहिला स्वतःचा विकास नंतर समाजाचा विकास. अजिबात नाही. ज्यांनी स्वतःचा विकास केला ते भंगले हो महाराज लोक. ज्यांनी समाजाचा विकास केला, ज्यांनी समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवलं, निश्चित असेच लोक या जगामध्ये काय राहिले, अजराम राहिले. म्हणून भास्करराव पेहरे पाटील सुद्धा या कार्यक्रमाची उपस्थिती लाभण्यासाठी आलेले आहेत. आम्हा सर्वच कीर्तनकार महाराज मंडळीवर एक अत्यंत प्रेम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व. ते राजकारणात कसे गेले हाच मला मोठा प्रश्न आहे. खरं तर ते कीर्तनकार पाय होते आपल्या परिसरातील महाराज. रामू काका शेळके हरिभक्त परायण भागवताचार्य पाय होते. सगळे लक्ष न महाराजातले जे, पण कस काय तिकडे गेले? अशा साध्या माणसाचा कसा ताळा जमायचो हो? तिकडं लय चालू लोक लागतात मामा, तुम्ही एकदम साधे झाले. नाही 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 नाही, सोपं नाहीये. आम्हा सर्वच महाराज मंडळीवर एक कुटुंबासारखं प्रेम करणारं, कोणाला कोणतीही अडचण आली तरी रात्री बेरात्री त्यांच्या संकटामध्ये उभं राहणार एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे रामू काका आहेत. सर्वच मंडळी आहेत. तुम्ही सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. तुम्हा तिघा भावांना माझी एक विनंती आहे. तुमच्या बापाने तुमच्या शिक्षणासाठी स्वतःची जमीन विकली, पण भविष्यात तुम्ही आज एवढ्या चांगल्या पदावर आहात. तुमच्या बापाच्या पुण्याईमुळं तिन्ही भाऊ तुम्ही 3 क्षेत्रामध्ये चांगल्या उंचीवर गेलेले. भविष्यात आपल्या गावातल्या काही मुलांना जर काही शिक्षणाची अडचण उभी राहिली, त्यांना जर काही शिक्षणाला काही प्रॉब्लेम यायला लागला, तुम्ही सुद्धा त्यांच्यासाठी उभे राहा आणि त्यांच्यासाठी प्रयत्न होईल तेवढे करा. या कार्यक्रमाची खरी श्रद्धांजली जर काय असेल तर हीच तुमच्या वडिलाला खरी श्रद्धांजली असेल. तुम्हाला त्यांनी संकटातून मोठं केलंय. पण या महाराष्ट्रामध्ये असे बरेचसे काही लोक आहे महाराज की शिक्षणाची इच्छा आहे पण घरची परिस्थिती नाजूक आहे. नोकरी लागण्यासाठी योग्यता आहे पण पैसे भरल्याशिवाय नोकरी लागत. आता या तलाट्याच्या भरतीमध्ये किती घोटाळा झाला तुम्हाला तर चांगलं माहिती. एक कॅन्डिडेट 25-25 लाख रुपये भरावं लागलं. तुम्हाला 100% जरी आरक्षण भेटलं तरी लक्ष देऊन ऐका, नोकरीसाठी पैसे भरावं लागणार म्हणजे लागणार. हा जगाचा नियमच आहे. 100 जागा असतात, त्यातल्या काही दुसऱ्या लोकांसाठी असतात आणि जेवढ्या असतात त्यात पुढाऱ्याच्या ओळखीचे लोक असते. मग आपला नंबर लागल कधी? म्हणून एखादा चांगला मुलगा असेल आणि त्याच्या शिक्षणानं जर तो जीवनामध्ये प्रगती करत असेल तर निश्चित अशा मुलांची दखल घ्या आणि त्यांना शिक्षणासाठी मदत करा अशी मी तिन्ही भावांच्या चरणी विनंती करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली.